सुपर हिटचा शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एका बाजूने माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे, या दोन संघांमध्ये मात्र आपण पाहतो ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना आहे। टॉस जिंकला चांदे संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। डावाला सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने मात्र खेळून काढला। शरीराच्या दिशेने होता पहिला चेंडू, पायावरती टाकण्याचा प्रयत्न तिथे केलाय। एक सिंगलचे पहिल्या बॉलवरती ते एका धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय। धावफलकावरती एक धाव। अजिंक्य पुन्हा तयार। यावेळेस मात्र हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा यावेळेस टप्पा मागे ठेवलाय। बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये आणि हा चेंडू मध्ये निर्धाव पाहायला मिळेल। अजिंक्य खैरे संघाचा संघनायक, संघातले एक परफेक्ट ऑलराऊंडर, जो आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय। संघाचा लीडर पहिल्या षटकामध्ये कामगिरी करण्यासाठी दाखल झाला। झेलाची संधी, परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला। यश कोळेकर यांच्यासाठी पारितोषिक येतं। यशने जर मात्र टाय मारून कॅच पकडला तर ऋतिकदादा पाडाळ यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक यश कोळेकर यांच्यासाठी असणार। परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुटलेला झेल आणि त्यावरती मिळालेली एक सिंगल। स्क्वेअर लेग मध्ये अजय बडेल आपण पाहतो तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून निसटलाय। झेल सुटला त्याच्याकडून। पुढचा चेंडू घेऊन अजिंक्य पुन्हा एकदा, यावेळेस बिगिट केलाय। झेल सुटल्यानंतर प्रचंड मोठं आक्रमण, आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं। झेल सुटला त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आणि जसा स्ट्राइक वरती गणेश आलाय त्याने प्रचंड मोठं आक्रमण केलं। षटकार जो धावफलकावरती जोडला जातोय। द विकेट। यावेळेस हा चेंडू आपटलाय, गॅप मध्ये केला, बॅकफुटला गेले, पंच केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे फरार। मिळता धावा 4, येतोय सनसनी चौकार। स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल। धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा। यावेळेस मात्र वळण घेणारा चेंडू, फर्स्ट चेंडू टाकला, वेगाने मात्र बॅट फिरवली, परंतु चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाला काहीच समजत नाहीये आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू बरोबर षटक क्रमांक 1 ची सांगता होईल। पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात त्या 12 धावा। 12 धावा धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या जात आहेत। पहिल्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आत संपतंय। अजिंक्यच्या पहिल्या षटकामध्ये एक झेल सुटला, परंतु त्यानंतर त्याच्यावरती एक षटकार एक चौकाराचं आक्रमण झालेलं आहे। तर पाहायचं पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो तिथे नवीन गोलंदाज निलेश पाडाळे गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होताना पाहायला मिळतील। अनुभवी खेळाडू, अनुभवाच्या ताकदीवरती इथपर्यंत संघाला आणण्यासाठी नक्कीच मोलाचा वाटा या खेळाडूचा देखील राहिला आहे। सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूची या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे। आता पाहायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारे तो कामगिरी करू शकेल। समोर आपण पाहतो आघाडीचे दोन्ही सलामी वीर मैत्र मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत। एका बाजूने प्रमोद ससा, दुसऱ्या बाजूने गणेश धमाले। गणेश मात्र आक्रमक झालाय, परंतु प्रमोदचा एक झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे, त्याला जीवनदान दिलंय। त्या जीवनदानाचा तो कसा फायदा घेईल यावरती देखील नजर असणार आहे। निलेश तयार, पहिला बॉल, पहिलाच बॉल, आक्रमणाचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॅटवरती चेंडू मिडल झाले सर्कलच्या आतमध्ये। अजय चेंडूला फील्ड केलेली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याने साकारलं। तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल। एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक, धावफलकावरती धावा आहेत 13 धावा। गोलंदाज पुन्हा तयार, समोर गणेश, यावेळेस बिगिट केलाय, परंतु उंची मिळाली, लांबी कमी, दत्ता चेंडूच्या खाली, टिपतोय झेल, विकेट, पहिला धक्का।
एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दत्ताने टिपला. दत्ताने मात्र इथे पहिल्या फलंदाचा कट केलाय पत्ता. पहिला बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवीदास खानेकर. नवीन बॅटर जो दाखल होताना पाहायला मिळेल. 13 धावा धावपलकावरती. अनुभवाच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दिली होती. निलेश पाडाळे आपण पाहिलं अनुभवाच्या ताकदीवरती लढण्यासाठी उतरले आणि पहिली विकेट घेण्यामध्ये यश आलं त्यांना. चांगली मात्र तिथे सुरुवात करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन बॅटर देवीदास आक्रमक बॅटर आहे. आता आक्रमकतेसाठी ओळखला जातो. पहिलाच बॉल आक्रमणाचा प्रयत्न होता. बॅटची कडा ज्येष्ठांच्या मागे शुभम सुतार टिपता झेल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली माघारी. दुसरी विकेट देखील त्वरित येते. फलंदाज आल्या पावली माघारी गेलाय. नवीन बॅटर येईल आता मैदानाच्या आतमध्ये ऋत्विक मांडेकर. हा नवीन फलंदाज आलाय तर डाव सांभाळणं गरजेचं आहे. शांततेत कामगिरी इथे करावी लागेल. संयमाने मात्र डाव पुढे न्यावा लागेल कारण 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. विकेट हॅट्रिकची संधी असेल गोलंदाजाला. निलेश अगदी हलक्या हाताने खेळला. बॅटची आतली कडा. त्यानंतर इष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. करण चेंडूला पाठमोरी. सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्याने. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल. 2 क्षेत्ररक्षकाच्या दरीमध्ये चेंडू बराचसा पुढे निघून गेला होता परंतु मागे तिथे मात्र नक्कीच आपण पाहतोय करणने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत एक सिंगलची मात्र प्राप्त केली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढले जाते. धावपलकावरती धावा त्या 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा अजिंक्यने खर्च केल्या. विकेट तो घेऊ शकला नाही परंतु त्यानंतर मात्र निलेश सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. त्यावेळेस पुन्हा बुंदात टाकलाय. चेंडू खोदून काढला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. शॉट मिड विकेट तर क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल आणि तोपर्यंत पुन्हा एक धाव. पुन्हा एका धावेच्या मदतीने एका पावलाने मात्र संघच धावपलक पुढे नेलं जाते. धावपलकावरती धावा त्या 15 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा पावरतेचा आता अंतिम शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. त्यावेळेस अगदी हलक्या हाताने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न सन्मान मात्र देण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु तिथे पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. धाव घेण्यामध्ये कोणतं यश नाही आणि चेंडू डॉट. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट ज्यांनी अंतिम 4 संघांना सौजन्य केलेले आहेत. म्हाळुंगे गावचे असणारे उपसरपंच सन्मान्य विवेक उर्फ मुन्नाभाऊ खैरे या तिथे मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होते. त्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान्य सागरदादा चिवे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मयूरदादा पाडाळे पाटील यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन झाले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं म्हाळुंगे करंडकाच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम दिवस अंतिम चरणाकडे झुकत असणारा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. एका बाजूने म्हाळुंगे यजमान संघ आहे. दुसऱ्या बाजूने चांदे. पावरपेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. 15 धावा धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा संघाचा संघनायक इथे मात्र षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झाला. यावेळेस हा चेंडू पायावरती होता. अगदी हलक्या हाताने खेळला. फक्त दिशा दिली. उंची मिळाली परंतु लांबी कमी. एका टप्प्यावरती दत्ताच्या हातामध्ये चेंडू पोहोचेल तोपर्यंत एका धावेचा एका सिंगलचा प्रयत्न झालेला आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाईल. अतिशय शांत गतीने आता मात्र संघाचा डाव पुढे जातोय कारण 2 विकेट आल्यात. 2 मात्र आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मागे गेल्यानंतर संघावरती थोडंसं संकट उडवलं. यावेळेस हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. वेट अँड वॉचची भूमिका फलंदाजाने साकारली. येऊन दिला चेंडू शरीराजवळ. त्यानंतर मात्र कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावपलकावरती नोंदवला जातो. पहिलं षटक सोडलं त्यानंतरचे मात्र चेंडू इथे चांगले पाहायला मिळाले. कमी धावा खर्च करणारे चेंडू जे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. फोर द विकेट. अक्रॉस दी लाईन मात्र हा चेंडू खेळून काढला. बॅटवरती पुन्हा चेंडू मिडल झाला नाही. जास्त दूरवरती चेंडू जात नाहीये. हरी पाडाळे सीमा रेषेवरून मात्र तिथे अगदी सर्कल पर्यंत धावत पळत आले. चेंडू थांबवलाय तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगलची मात्र धावपलकावरती जोडली जाणार. एकेरी दुहेरी धाव्यांवरती आता जास्त भर दिली जाते. एकेरी दुहेरी धावेच्या साह्याने संघाचा डाव पुढे नेला जातोय. यावेळेस अगदी हलक्या हाताने मात्र तिथे डिफेन्स पूर्वक चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पाठची कडा त्यानंतर मात्र इष्टांच्या मागे बराचसा लांब चेंडू जाताना पाहायला मिळाला. आनंद पाडाले यांच्या हातामध्ये चेंडू जाईल.
तोपर्यंत मात्र धावेसाठी प्रयत्न नाहीये. कुठल्या प्रकारे मात्र धोका स्वीकारला नाही. सावधरित्या मात्र इथे डाव खेळला जातोय आणि पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू जो धावफलकावरती जोडला जाईल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, उंची मिळाली आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाही. झेलाची संधी निर्माण झाली होती परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. निर्जळी स्थळी चेंडू पडला जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही तिथे चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. एक सिंगल आपण पाहतोय. चांदे संघ पाहिलं तर आज मात्र संघाचे बरेचसे प्रमुख खेळाडू उपस्थित नाहीयेत. त्यानंतर आपल्या बऱ्याचशा अडचणीला सामोरं जावं लागतंय परंतु त्या अडचणीसमोर आता मात्र मात द्यावी लागेल त्या अडचणींना आणि प्रयत्नांना मात्र इथे उंची द्यावी लागेल. त्यावेळेस यावेळेस मात्र टॉप एज एस्टँडच्या मागे टिपला जातोय झैल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋत्विक होतोय बाद. धक्का क्रमांक 3. इनिंग ब्रेक मध्ये आपण सेमीफायनलचे लॉट्स या ठिकाणी संपन्न करणारे याची नोंद आतापर्यंत सेमीफायनल मध्ये दाखल झालेल्या तिन्ही संघांनी घ्या. 18 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ झाला. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि चालू सामना जो असेल त्यात जो संघ जिंकेल त्या संघाचा सामना मात्र सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये खेळवला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आता पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मध्ये आनंद पाडाळे हा गोलंदाजीच्या मार्कवर देतोय. तो नवीन बॅटर मंगेश. 18 चेंडू मध्ये 18 बनवले गेले राहिलेल्या 2 षटकांचा खेळ. आता पाहायचं फलंदाज आपल्या संघाचा डाव कशा प्रकारे पुढे नेतील. आतापर्यंत ज्या वेगाने मात्र आक्रमणाचा प्रयत्न झाला तो प्रयत्न मात्र यशस्वी झालेला नाहीये. यावेळेस हा पहिला चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या मध्ये बराचसा दिशाहीन पाहायला मिळाला. दिशा भरकटले पहिल्या बॉलवरती. अवंतर धावेच्या साह्याने मात्र षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. वाईट बॉलच्या साह्याने मात्र धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती 19 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 3 संघ आपण पाहिले पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. त्यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पुन्हा एकदा सर्वसाधारण एफर्ट आणि त्यानंतर मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. जास्त काही हालचाल तिथे मात्र केली नाही गोलंदाजाने आणि नक्कीच त्यानंतर सुटलेला झेल फलंदाजाला मिळालेला जीवनदान. पुन्हा मात्र झेल सुटलाय. पुन्हा फलंदाजाला जीवनदान दिलं जातंय. यावेळेस पुन्हा एकदा संधी असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत परंतु यावेळेस मात्र शुभम सुतार प्रयत्न करतात. दूरवरती राहिले ते देखील प्रयत्नांचा दापुरा पडला. त्यानंतर मात्र 2 धावेंचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा झेल निसटला आणि झेलाचं रूपांतर यावेळेस 2 धावेंमध्ये झाले. लागोपाठ 2 चेंडू पण पाहतोय. दोन्ही चेंडूवरती झेलाची संधी होती. एकाच फलंदाजा बाद करण्यासाठी 2 चेंडूवरती 2 संध्या निर्बंध झाल्या होत्या परंतु दोन्ही संध्यांवरती सोनं होत नाही. झेल तिथे टिपले गेले नाही. 2 धावेने स्कोर कार्ड वाढलं गेलं. 21 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 3 संघ आपण पाहिलेत. पहिल्या सामन्यामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट हा संघ आपण पाहिला. त्यानंतर श्रीनाथ 11 पुनावळे हा संघ आपण पाहिला. पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाला पाहिलं. तर चौथा संघ कोणता दाखल होणार त्यासाठी मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये चांदे. या 2 संघांमध्ये हा सामना ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक डीप कव्हर मध्ये दत्ता आहेत. यापूर्वी एक चांगला झेल टिपलाय आणि तसंच मात्र चांगलं क्षेत्ररक्षण येथे देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. पुन्हा एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा असून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. त्यावेळेस बॅटच्या आतली कडा. त्यानंतर मात्र इष्टांच्या मागे चेंडू. निलेश पाडाळे चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एक सिंगल. अतिशय शांत गतीने मात्र हा सामना पुढे वाटचाल करतो. अशांत करणारी फटकेबाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जखडून ठेवले गोलंदाजाने. नियंत्रणपूर्वक गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला मात्र कोणत्या प्रकारे मोठं आक्रमण करून दिलं जात नाहीये.
दोर फुलटॉस होता, उतरता चेंडू लॉंग ऑफ मध्ये हरिपाडाच्या दिशेने खेळून काढला. एका धावेचा प्रयत्न पुन्हा झाला, एक सिंगल आली आणि या सिंगल बरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपेल. सुंदर गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये देखील झाली. झेल जरूर झाले नाही, विकेट आले नाही, परंतु कमी धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगच्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा कॅप्टन, मारुंजी टीमचा कॅप्टन आणि पुनावळे टीमचा कॅप्टन, विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क करा. यानंतर सेमीफायनलचे लॉट्स आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. चालू सामन्यामध्ये विजेता असं नाव एका चिठ्ठीमध्ये असेल, त्या संघाची ज्यावेळी चिठ्ठी येईल तो सामना सेमीफायनल क्रमांक 2 चा खेळवला जाईल याची देखील नोंद असावी. त्यामुळे तिन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण या इनिंग ब्रेक मध्ये लॉट्स आपण संपन्न करतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 5 मध्ये मयुरेश. अनेक वेळा या गोलंदाजीला आपण पहिलं षटक टाकताना पाहिले, पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहिले, परंतु या सामन्यामध्ये त्याच्यावरती शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी दिली. शेवटचे 6 चेंडू आतापर्यंत 24 चेंडू मध्ये 25 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. त्याच प्रकारे गोलंदाजी करायची, थोडीशी घाई करणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. वेळेचं बंधन तुम्हाला आहे, त्या वेळेच्या बंधनामध्ये मात्र तुम्हाला सामने खेळायचे. पहिला बॉल ओव्हर द विकेट, प्रचंड वेग होता पहिला चेंडू, परंतु दिशा भरकटली. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता चेंडू, पंचाने जमिनीला समांतर हात केलेत, कळवलं हा चेंडू खराब आहे, अवांतर आहे. अतिरिक्त धाव जी मात्र धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या साह्याने मात्र धावफलक वाढलं जाते. 26 धावा त्या संघाच्या धावफलकावरती धावा आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा तयार, पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी बॅटच्या समोर होता, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, मिळतात धावा 4. येतोय खणखणीत चौकार. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र आक्रमण झालंय. आतापर्यंत पहिल्या 4 षटकामध्ये शांतता बाळगली होती. पहिल्या षटकामध्ये अजिंक्यवरती आक्रमण केलं होतं, एक चौकार एक षटकार खेळला होता, परंतु त्यानंतर अंतिम षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. मध्यंतरच्या काळामध्ये कोणत्या प्रकारे बिगिट आला नव्हता, परंतु शेवटच्या षटकामध्ये आता हाणामारी करायला सुरुवात झाली. 4 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा 30 धावा. त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट, पुन्हा एकदा लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चौकारा पाठोपाठ षटकार धावफलकावरती जोडला जातोय. धावफलक मात्र वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती 36 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. मयुरेशवरती आक्रमण, मयुरेशवरती प्रचंड मोठे हल्ले केलेत पहिल्या 2 चेंडूवरती. यावेळेस पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न होतो. यावेळेस उंची मिळाली, क्षेत्ररक्षक गुड्डू चेंडूच्या पाठमोरी आहे, परंतु ते झेल मैदानाच्या मध्ये होत नाहीये. उलट धावत असताना अवघड झेल सोपा करण्याचा प्रयत्न केला होता त्याने, परंतु झेल झाला नाही. आणि त्यावरती मात्र आपण पाहतो तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जाणार आहेत, तोपर्यंत 2 धावा येतील. स्कोर कार्ड 2 धावींच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती 38 धावा. शेवटचे 3 चेंडू असूनही पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी आहे. मारुंजी टीमचा कॅप्टन विनंती, गोलंदाज तयार, पुन्हा ओव्हर द विकेट. यावेळेस प्रचंड वेग होता, यावेळेस मात्र बॅटाने बॉलचा संपर्क नाही. यावेळेस वेगावरती स्वार झालाय. जे काही आक्रमण झाले मयुरेशवरती त्यावरती त्यानंतर मात्र तो वेग दाखवतोय. हा चेंडू निर्धावेल, चेंडू डॉट येईल. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार, समोर मंगेश. यावेळेस बॅटची कडा एस्टांच्या मागे टिपला जातोय झेल. विकेट आली, मंगेश मैदानाच्या आतमध्ये बाद.
बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं वेळ गण हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ ए नरसाळ्या किती पाऊस पडतो इथं वाजव रांबळान थांबळ विठ्ठल इन द मिक्स. ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल घरानी जाऊया गाणी जेवूया थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय ससार हा नवीन बॅटर येईल. शेवटचा एक चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा बाकी आहे. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 13 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आफट लावून आफट बार पाहायला मिळाला. बाउन्सरचा प्रयत्न तिथे धाव घेण्यासाठी जागा सोडली. धावबाची संधी असेल आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये होतोय धावबाद. लॉट्स आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. सेमीफायनलचे लॉट्स आपण करतोय. आतापर्यंत 3 संघ दाखल झाले. पहिल्या सामन्यामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट, त्यानंतर श्रीनाथ 11 पुनावळे हा संघ दाखल झाला. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब आरोंजी हे 3 संघ आतापर्यंत दाखल झालेत. चालू सामन्यातील संघ जो असेल त्याचं नाव मात्र विनर म्हणून लिहिलं असेल. लॉट्स आपण या ठिकाणी करतोय. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रथमतः बॅटिंग करत असताना 38 धावा बनवल्या गेल्यात. 39 धावेंचा टार्गेट बाळुंगे टीमला दिलेलं आहे. लॉट्स आपण या ठिकाणी संपन्न करतोय. 2 चिठ्ठ्या उचला. सेमीफायनलचा पहिला सामना जो असेल श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी त्यांच्या विरोधामध्ये श्रीनाथ 11 पुनावळे हा पहिला सेमीफायनलचा सामना आणि दुसरा सेमीफायनलचा सामना. चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार्स पिरंगुट. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस देखील आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. सेमीफायनलचा पहिल्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून सेमीफायनलच्या अंतिम सामन्यामध्ये जे मात्र 4 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत त्यांच्यासाठी मात्र टी शर्ट ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. माळुंगे गावचे असणारे उपसरपंच सन्माननीय विवेकदादा खैरे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण संपन्न करतोय. सेमीफायनलची पहिली लढत यानंतर पाहायला मिळेल. एका बाजूने श्रीनाथ 11 पुनावळे संघ तर त्यांच्या विरोधामध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुनावळे संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलेलं आहे. हा सामना संपल्यानंतर सेमीफायनलचा सामना देखील आपण त्वरित सुरू करणार आहे. स्पर्धेच्या मित्रांनो सन्मान्य नेताभाऊ खैरे आणि रमेश भाऊ हगवणे हे दोन्ही अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि जसा दुसरा डाव सुरू होईल तसा पुन्हा मायक्रोफोनवरती मावळ तालुक्याचा बुलंद आवाज योगेश सावळे सर, सुमित सोनवणे सर आपल्या समोर जोडले जातील.
तर नमस्कार, आपलं पुन्हा एकदा सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब आयोजित म्हाळुंगे करंडक 2025 या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे या दोन संघांमध्ये असणारी मॅच. 39 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित सुत्ता ससार. तर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय शुभम आहे. दुसऱ्या बाजूला हरी पाडाळे. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा इथे प्रयत्न होता. शफल झाले. क्रीजचा वापर करत असताना आपण पाहतोय घेतली जाईल एक सिंगल. एक सिंगल इथे आली. संघाचं आपण पाहायला गेलं तरी ते अकाउंट ओपन होतंय. रामकृष्ण हरी पाडाळे मैदानामध्ये आपण पाहतो. आता स्ट्रायकिंग एंडला रोहित तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल टॅप केलाय बॉलला. यावेळेस सिंगल इथे घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड आता बघायचं धापलकावरती 2. याच म्हाळुंगे करंडक स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले तर त्या खेळाडूला मुळशी तालुक्याचा बाहुबली म्हणून मात्र ओळखलं जातं. गोलंदाज तयार आहे. पुढे यावेळेस उडवलाय. नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक. एखादा डान्सर जसा नृत्य करतो ना तसा एका पायावरती उभा राहून खेळलेला स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग मध्ये कडक सिक्सर. शुभम सुतार ऑन फायर. डीएसए सुहास भेगडे आपण पाहतो आता रिझर्व्ह प्रणीच्या माध्यमातून जोडले गेलेत. लोअर फुल टॉस होता. यावेळेस बघायचं आहे ऑन साइडला खेळलाय चेंडू. लॉंग ऑन मध्ये सिंगल तरी ती घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिलं की स्कोरबोर्ड आता थोडंसं पुढे जाईल. 9 वरती धावफलक. जो संघ जिंकणार तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल इथे होईल. लोअर फुल टॉस हलक्या तऱ्हेच्या टोपण पाहतो. यावेळेस टर्न केलाय. एक सिंगल तरी ती घेतली जाते. एका सिंगलच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या 10 वरती. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघ जर आपण पाहिले गेले तर सतत या मैदानावरती कित्येक वेळापणे संघाला सराव करताना बघितलेले आहे आणि त्याच मैदानावरती खेळतायत. फलकावरती 10 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. यशगडी गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतो अगदी हलक्या तऱ्हेने चेंडू तिथे ड्राईव्ह केलाय. शॉटॅक्सचा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. सिंगल तरी ती घेतली जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता बघायचं मैदानामध्ये. षटक क्रमांक संपला जाते. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 वरती धावफलक आहे. 24 चेंडू 28 ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर शंभूराजे क्रिकेट क्लब
संदेश संघाला मात्र सांगायची गरज नाही की या धाबा जरी इथे कमी असतील परंतु धाबा लढण्यासाठी पुरेशा आहेत. आज फक्त फायटिंग करायची आहे. याच मैदानावरती आपण पाहिलं तर काल अगदी 5 चेंडूमध्ये 5 लागोपाठचे षटकार खेळलेत. शुभम दादा सुतार तगडा ताकदवान आणि मजबूत देहेष्टीचा असणारा खेळाडू आणि त्याचबरोबर मुळशी तालुक्याचा बाहुबली म्हणून मात्र त्याला ओळखलं जातं. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय अविनाश. पहिलाच बॉल होता यावेळेस पायावरती टाकलाय जसा आला तसा पाठवला. चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुसाट वेगाने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. धावा मिळताय 4 चौकार. थँक्यू. पहिलाच बॉल होता याच्या वेळेस आपण पाहतो अभिचा आणि अभिच्या बॉलवरती चौकार वसूल केलाय. यावेळेस सुडवल्या बॉलला ही आहे दादाची दादागिरी. शुभम सुतार ऑन फायर. षटकार. कडक स्ट्रोक इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला. षटकार वसूल केलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती धाव फलक अगदी समोर दिला. त्यावरती मात्र बॅटचा फेस ओपन करत लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर म्हाळुंगे क्रिकेट क्लबचा संगमाबाद खूप दिवसानंतर पुन्हा एकदा त्या जोश ती जिद्द ती चिकाटी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते आज. गोलंदाज तयार. पुढे वरती विकेट. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न इथे होता परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने वळण घेणारा चेंडू. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर असतील 21 वरती धाव फलक आहे. त्यानंतर सेमीफायनलची मॅच याही वेळेस आपण पाहतोय सरळ बॅटने फटका खेळला लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथेही षटकार. यही चेंडूवरती आपण पाहतोय षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. शेवटचे 20 चेंडू आणि आता 12ची गरज. 20 चेंडू 12 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये असेल. नवीन बॉल. चला आतमध्ये या. मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचं आहे. मॅच बॉल आलेला आहे मला वाटतं. कारण मी सांगितलं ना की आपण पाहिलं तर शंभूराज क्रिकेट क्लब चांदेर संघ जर याच मैदानावरती खेळतोय सतत सरावासाठी याच मैदानावरती असतो. इथल्या कणाकणाशी त्यांची ओळख आहे. फलकावरती 27. आज आमच्या बाबूबाईंची थोडीशी धावपळ आहे कारण फायनलचा दिवस आहे. गोलंदाज तयार. पुढे त्यावेळेस राऊंड द विकेट. आता मात्र शफल झाले. जागा बनवली. मी सांगितलं तुम्ही याला फक्त या खेळाडूला थोडीशी जागा दिली ना तर हा खेळाडू त्या जागेवरती स्वतःचा बंगला उभा करतो. दुसरा धाब्याचा इथे प्रयत्न केलाय आणि दुसरीही धाव यावेळेस सहजरित्या एखाद्या बागेमध्ये जावं फेरफटका मारावा ना तशा प्रकारच्या धावा इथे दोन्ही खेळाडूने पूर्ण केले जात आहेत. 29 वरती धाव फलक आहे. 19 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 10ची गरज. हलक्या हाताने चेंडू इथे वळवण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिलं हरी पराडे मात्र क्रीज सोडलंच नाही. सेफ आहे. षटक क्रमांक संपला जाईल. दुसरा 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती 29. अजूनही चेंडू आपण पाहिले तर 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 10ची गरज. हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिले गेले तर हे सगळे म्हाळुंगे क्रिकेट क्लबचा जो संघ आहे या सीझन मध्ये आपण पाहिलं तर अधिक स्पर्धा खूप साऱ्या झाल्या. मला वाटतं लवळेगावचं मैदान सोडलं आणि त्यानंतर आता थेट ही दुसरी एंट्री असावी या संघाची. परंतु त्यामागचे कारण आपण पाहिले गेले तर अजिंक्य खैरे या टीमचा असणारा कडा टीम मध्ये नव्हता आणि त्यामुळे आपण पाहिलं तर हा संघ थोडासा थांबला. परंतु असं म्हणतात ना ज्यावेळेस वाघ 2 पावलं मागे येतो त्यावेळेस तो घाबरतो असं नाही तर तो त्याचं अवलोकन करतो.
आणि जितका मागे येतो ना तितक्या वेगाने तो मात्र पुढे झेपावतो, हे तितकंच महत्वाचं आहे. आज एंट्री केली आहे, आज संघाने नाव नोंदी केल्यानंतर म्हाळुंगेकरांना गाजवायची ही स्पर्धा आम्हाला. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित आलाय. हरी पाडाळे आतापर्यंत 2 चेंडू खेळले, 2 चेंडूवरती 2 धावा बनवल्यात. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व करतात, नेतृत्व करतात. परंतु ते खेळाडू म्हणून देखील आपण पाहिलं गेले तर पुणे नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू. टप्प्याचा बॉल यावेळेस बघायचा इनसाइड एज होती, चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने निघालाय. खेळाडू चेंडूला पाठमारी होतोय, पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4, हा चौकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाफलकावरती 33-17 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिले गेले तर इथे 6 ची गरज. रोहित तयार, फुल टॉस आणि इथे चेंडूला पाठवलंय लॉंग लेगला. सामना संपवलाय. MS धोनी स्टाईल सिक्सर. अहो ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आज वाया. तर हार्डलक खऱ्या अर्थानं 100 क्रिकेट क्लब चांदे टीम. तुम्ही देखील खूप चांगले खेळला, संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या वतीने मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. टीम म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. वेल प्ले टीम. तर प्लेअर ऑफ द मॅच या किताबाकडे देखील आपण जाऊयात आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल. तर पुन्हा एकदा वन्स अगेन मुळशी तालुक्याचा बाहुबली शुभम दादा सुतार ठरतायत या मॅचचा हिरो. तर शुभम दादा